नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय बा कोटंबे यांची मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी कदाचित, आणि आज भाग 5. समोर येणारे प्रत्येक प्रसंग राधा पार करत पुढे चालत होती. परिस्थितीच माणसाला सर्व काही शिकवत असते म्हणतात ते काही खोटं नाही. संपत म्हातारं गेलं, पण पुढे खरा आधार दिला ते गंगाबाई आणि तिच्या घरानं. गंगाबाई विधवा, 2 विवाहित मुलं, 1 मुलगी. तिचंही लग्न झालेलं. सगळं घर कष्टाळू, त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं. मोठा गणपत मोंढ्यात हमालीचं काम करायचा. लहाना मुलगा ॲटो रिक्षा चालवायचा आणि स्वतः गंगाबाई मंडीत भाजी विकायची. रोज 300-400 रुपये घरात यायचे. दोन्ही सुना घर सांभाळायच्या. राधाला गणपत आणि त्याच्या भावानं बहीण मानलेलं होतं. गंगाबाई मुलीसारखा जीव लावत होती. असं असलं तरी राधा अंतरानच राहत होती. काही झालं तरी आपला भार दुसऱ्यावर लादायचा नाही, आपण आपलं स्वतंत्र राहायचं. काही दिवस म्हाताऱ्याच्या आठवणीनं बेजार केलं. एकटीला घर खायला उठायचं. घरात म्हातारं वावरत असल्याचा भास व्हायचा. 4-2 दिवसाला गंगाबाईची चक्कर असायचीच. सोनं विकून आलेली काही रक्कम शिल्लक होती. शिवाय म्हाताऱ्यानं साठवलेली पुंजी होतीच. काही रक्कम म्हाताऱ्याच्या अंत्यविधीला आणि क्रियाकर्माला खर्च झाली. 13व्याला तिनं चांगलं 50-1 माणस जेवायला घातलं. कनवटीला असलेल्या पैशापैकी 1 रुपयाही खर्च करायचं म्हटलं तर 10 वेळेला ती विचार करत होती. पुढे काय, हा प्रश्न तिला सतत सतावत होता. आपल्याजवळ असलेले पैसे किती दिवस पुरणार आहेत? असं बसून खाऊ लागलो तर पुढे भीक मागावी लागेल. ते काही नाही, काहीतरी काम बघितलं पाहिजे. एके दिवशी गंगाबाईची आठवण झाली म्हणून दुपारी राधा मंडीत गेली. काय झालं ग? बरं दुपारी उन्हातच आलीस? दुपारची वेळ असल्यामुळे गिऱ्हाईकही नव्हतं. खरं म्हणजे राधाला बाहेर आलेलं बघून तिलाही बरं वाटलं होतं. घरी बी मन लाग नाही. डोक्यात सारखा म्हाताऱ्याचाच विषय. मोप विसरायचा प्रयत्न करते पण ध्यानातून जातच नाही. बसून बसून मीच आजारी पडते काय असं वाटायला लागलं. अगं, झाल्या गोष्टीचा एवढा काय विचार करायचा? होणारी गोष्ट कधी टळत नसती. म्हाताऱ्याचं आयुष्यच सरलं, त्याला कोण काय करणार? आले देवाजीच्या मना तिथं कोणाचं चाले ना. उगी जीवाला घोर लावून घेऊ नको. घे पाणी पी. गंगाबाईनं बाजूच्या मटक्यातलं पाणी ग्लास भरून तिला दिलं. तिने ते एका दमात पिऊन टाकलं. मावशी, मला काही काम मिळेल का? असं किती दिवस बसून खाऊ? शिवाय घरात बसून कंटाळा येतोय. एक दिवस वर्षासारखा वाटायला लागलाय. काय रे तुझं बाई? पण काम काय करशील? तू गावात राहिलेली पोरगी, शेर वस्तीत काय काम करशील? दुसरी गोष्ट, तू आज ना उद्या आपल्या गावी जाशीनच की. उगी 4 दिवसासाठी कशाला बेजार होतीस? राधा चांगलीच पेचात सापडली. काहीतरी खोटं नाटं सांगून गंगाबाईला फसवणंही तिला पटतच नव्हतं. मावशी, या परक्या शहरात म्हाताऱ्यानंतर तू एकटीनं मला आधार दिला. आधार दिला नसताना तर माझं काही खरं नव्हतं बघ. मावशी, तुझ्यापासून मला काय बी लपून ठेवायचं नाही. तू विश्वास ठेवू का नको ठेवू? मावशी, संपत बाबा माझा कुणी बी नव्हता. माझं गाव लांब तिकडं विदर्भाच्या बांडरीला. मायबापानं चांगलं लगीन करून दिलं, पण मला अशी अवदसा आठवलीन हे सगळं रामायण घडलं. सासरचे लोक चांगले नसतेत. नवरा, सासू, सासरा, दीर, ननंद सगळे मिळून त्रास देतेत. त्यांच्या मनाजोगं नाही झालं का मारून टाकतेत. असं मला लहानपणापासून वाटायचं. आपल्यालाही हे लोक मारून टाकतील या भीतीनं मी आले पळून. मरणापेक्षा बाहेरचं जग बाई जातीसाठी किती खरतड असते हे मला माहितीच नव्हतं. इकडं आड आणि तिकडं वीर म्हणल्यासारखी गत झाली बघ माझी.
चांगलं 6वी 7वी पर्यंत शिक्षण झालंय माझं. पण आता माहेरायलाही मुकले आणि सासरलाही. सासर सोडण्या अगोदर तुझ्यासारखी कोणी भेटली असती किंवा आईबरोबर थोडंसं मन मोकळं केलं असतं तर. खरं तर सासरची सगळी माणसं चांगलीच होती. माझ्या बालपणाच्या मैत्रिणीला तिच्या सासरच्याने जाळून मारलं हेच माझ्या डोक्यात घर करून बसलं आणि मग हे समद रामायण घडलं. राधा डोळ्याला पदर लावून गदगदून रडायला लागली. तिचं संपूर्ण शरीर थरथरल्यासारखं हालत होतं. उगी बाया उगी रडू नग. हे बघ, जे आपल्या नशिबात आहे ते घडतंय. खरं सांगू का, तुझ्या पहिल्या दुसऱ्या भेटीतच मी वळिकलं होतं. बाईचं अंतःकरण बाईलाच कळतंय. संपत म्हाताऱ्याची तू कुणी बी नाहीस हे माझं मन मला बजावत होतं. तरी बी मी लक्ष नाही दिलं. म्हणलं जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. मी काना डोळा केला. पर देवानं आज आपल्यालाच एकमेकीसमोर उभा केलंय. आपलं काही नातं नसतानाही दोघींना जवळ आणलंय. मला बऱ्याच वेळा तुला विचारावं वाटायचं, पण नाही विचारलं म्या. माझ्या गाण्याला बी शंका आली होती. माझ्याजवळ तसं बोलला बी. मीच दापला त्याला. म्हणलं आपल्याला काही माहिती नसताना कोणाविषयी काही बोलू नाही. बसला मग गप. राधा, लेक मातीनं आपल्या मनातलं सुख दुःख कुणाला नाही सांगितलं तरी चालतंय, पर जन्म देणाऱ्या माईपासनं काय बी लपू नाही बघ. अगं, तिच्यासारखी जीवाभावाची सखी जगात दुसरी नाही. आणि तिच्यापासून तू सगळं लपून ठेवलंस. लय मोठी चूक केलीस पोरी. तू घर सोडून 6 महिने उलटून गेलेत. एक रात्र जरी बाई कुठं गायब झाली तर तिच्याकडे नजरा टवकारून लोक बघायला लागतेत. आता परतीचे तुझे सगळे रस्ते बंद झालेत. माहेरी गेलीस तर मायबाप तुला आसरा देतीन बी. गावात लोकांचं नाही नाही ते बोलून घ्यावं लागन, ते वेगळंच. या दडपणात तू किती दबून जाशील. खाली मान घालून सगळं सईनं करावं लागन. माझं म्हणणं असं आहे, आता तुझा मार्ग तूच धोंडावास. जग वाईट बी तेवढंच आणि चांगलं बी तेवढंच. सुनाला जाळून मारणारे जसे आहेत तसे लेक समजून सांभाळणारे बी कमी नाही आहेत. 100त 80 माणसं वाईट आणि 20 माणसं चांगले असले तरी त्या 20 माणसांवर जग चालत असतंय. तू माझ्याजवळ मन मोकळं केलं, बरं वाटलं. तुला बी थोडं वजन कमी झाल्यासारखं वाटलं असन. एवढ्या विश्वासानं तू माझ्याजवळ हे सगळं सांगितलं. तुम्हाला आपलं मानलं. निम्म्या राती तू माझ्याकडे ये. हक्कानं तुझी निराशा होऊ देणार नाही. आता मागचं उगाळत बसू नको. साप गेला आणि आता फरकंडीला मारून काय फायदा आहे. पुस ते डोळं पुस. एवढं धाडस केलंस ते काय मुळमुळ रडण्यासाठी वय. गंगाबाई राधाच्या पाठीहून मायेनं हात फिरवायला लागले. आता काय करू म्या. काय सांगू ग, सगळा अवघड पेच झालाय. मला तर काहीच सुधारणा झालंय. असं म्हणू नको ना मावशी. माय तर अंतरली. आता तू तरी असं दूर लोटू नको. माय मरो आणि मावशी उरो अशी म्हण आहे. आता या गावात तुझ्या बिगर कोण आहे मला. हे बघ राधा, आता तुझ्या मोर 2च रस्ते आहेत. पहिला, कुणाला तरी हक्काचा म्हणून जवळ करणं म्हणजे लगीन करणं. हे जर पटत नसन तर काही बी हाताला लागन ते काम करून एकटीनं राहणं. पर हे तेवढं सोपं नाही बाया. उभा जलम काढायचा आहे. याची तुला थोडी परिचिती बी आली असनच की. कुणी एखादा तुझ्याबरोबर लग्नाला तयार बी होईन, पर पुढं मागं दोघायचं बी पटायचं नाही. साधं एसटीत शेजारी शेजारी बसलो तर शेवटी जात विचारून आपापल्या वाटेला लागणारी माणसं आपल्याकडं कमी नाही आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करून पाऊल टाकावं लागन. 4 दिवस नावाळीचे, काही विचारणार नाही. पण कधीतरी तू कोण, कुठली, इकडं कशी आलीस. तू इमानदारीनं खरं सांगशील बी, पर त्याचा विश्वास बसला पाहिजे. ज्या गोष्टीला भिवून तू घर सोडलंस पुन्हा तेच मोहर आलं तर काय करणार आहेस. मावशी, माझं एकदा लग्न झालं.
नांदायला गेले. माझ्या नांदण्याचं चांदणं कसं झालं हे तुला सांगितलंय. हळद अंगाला लागून शरीर बाटलंयच. परत आता हेच जुगार कशाला खेळायचा. मला एकटीला राहायचंय. एकटीला राहायचंय, ते बी कुणाच्या आधारा बिगर. फक्त तुझा आशीर्वाद माझ्या मागं राहून दे. अगं तू मला मावशी म्हणतीस, मग माय मारावी न मावशी उरावी असं पण म्हणालीस. तुझी तर माय बी जितीये आणि मावशी बी जितीये. माझ्या जीवात जीव हाय तवरुक मी काय तुला अंतर देणार नाही. पर एका गोष्टीचं भेव वाटते. वाईट वाटून घेऊ नको. लगीन तर करायचं नाही म्हणतीस. दुसऱ्यापासून स्वतःला तर सांभाळावं लागनच. जवानी दिवाणी असती. भल्या भल्यांना ती सांभाळता नाही आली. तुझ्या हातून कळत न कळत काही वेडं वाकडं घडलं तर मी काय करू. तुझ्या मावशीला तोंड दाखवायला जागा उरायची नाही. मावशी असलं काय म्हणत सुद्धा आणू नको मावशी. मावशी विश्वास ठेव माझ्यावर. तसं असन तर कुणाच्या बापाचं भेव नाही. उद्यापासून संपत म्हाताऱ्याच्या जागेवर बसायला सुरुवात कर. कामाची काय बी लाज नसती. आपण काही चोरी करत नाही. पहिले काही दिवस चप्पल बुटायला पालिश करायचं. बाकीचं काम जमन हळूहळू. मन दीट करायचं. कुणाच्या बापाला भ्यायचं नाही. मी हाय इकडं हाकाच्या अंतराव. आपण बाई आहोत हे मनात ना आधी काढून टाकायचं. काहीतरी गवसल्याचा आनंद राधाच्या चेहऱ्यावर पसरला. तिने मावशीला कडकडून मिठी मारली. अगं लोक बघायले, ती भाजी मंडई, घर नाहीये. बघू दे की. लोकायला कळलं पाहिजे तू माझ्या किती जवळची असते. येडीच पोरगी आहे ही. आता जाय घरी. बंद पडलेलं म्हाताऱ्याचं दुकान उद्यापासून चालू करायचंय तुला. राधा मोठ्या खुशीत घराकडे चालू लागली. तशी धाकधूक मनात होतीच म्हणा. दुसऱ्या दिवशी राधा लवकर उठली. घरचं काम आटोपलं. 2 घास घशात ढकलले. एक भाकरी फडक्यात गुंडाळून सोबत घेतली. म्हाताऱ्याची भली मोठी धोपटी काखेत अडकून चालवायला लागली. म्हातारा बसत होतं त्या जागेवर कचऱ्याचा ढीग साचला होता. प्रथम तिने ती जागा झाडून स्वच्छ केली. जवळच सरकारी हापसा होता. पोतडीतल्या लहानशा लोखंडी टोपल्या 2-3 खेपा पाणी आणून शिंपडलं तसं धूळ चोपल्यासारखी झाली. पोतं अंथरून त्यावर एक सामान मांडू लागले. येणारे जाणारे कुतूहलानं तर काही विचित्र नजरेनं तिच्याकडे बघत होते. भंगार गोळा करत फिरणारी बाई एक चप्पल पायात तर दुसरी चप्पल हातात घेऊन तिच्याजवळ आली. 2 खिळे मारून देती का माय? चप्पल तुटली. राधानं चप्पल हातात घेतली. चपलेचा पन्ना तुटला होता. तिने करकचून 2 खिळे ठोकले आणि चप्पल बाईसमोर टाकली. किती देऊ माय? अगं राहू दे बाया. तुझ्या हातनं भवानी झाली. तू माझं पहिलं गिरायक आहेस. तुला जेवाय फुरसत मिळणार नाही एवढं गिरायक येतंय बघ आता माई. बाईच्या चेहऱ्यावर आठाणे वाचल्याची खुशी दिसत होती. ती बाई म्हणाली तसंच झालं. दुपारपर्यंत 15 रुपयांचं काम झालं. थोडी उसंत मिळताच हापशाहून पाण्याचा तांब्या भरून आणला. फडक्यातली भाकर सोडली. जेवायला लागली. दुपारी उन्हामुळे रस्त्यावर वर्दळही कमी दिसत होती. वाळलेल्या भाकरीचा एक घास पाण्याच्या घोटाबरोबर गिळत होती ती. लाल तिखटामुळे का आईच्या आठवणीमुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. पदराच्या टोकानं तिने डोळे टिपले. भोग आता आपल्या कर्माची फळं. चांभारकीचा धंदा करावा लागेल असा स्वप्नात तरी विचार केला नव्हता तिने. बाप पायातली चप्पल फाटायच्या आत दुसरी आणून द्यायचा. गावात चांभाराचं दुकान होतं पण दुकानावर जायची कधी वेळ नाही आली. आणि आज ते दुकान प्रत्यक्ष चालवायची वेळ आली आहे. आणखीन काय काय करावं लागेल देवाला ठावं. बाई जरा अंगठा शिवून देते का ग? म्हाताऱ्याच्या आवाजानं ती आपल्या तंद्रीतनं बाहेर आली. हा देते की बाबा. झालंच हा. राधानं हात धुतला आणि आपल्या कामाच्या जागेवर बसली. अंगठ्याला 2 खिळे मारले. चप्पल म्हाताऱ्यासमोर टाकली. पहिलं इथं एक म्हातार बाबा दिसत होता. तो दिसणं झाला अशात. तो गेला देवा घरी. अरे 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 चांगला माणूस होता. तू कोण? त्याची लेक आहे का? वय मग तुला भाऊ नाही वय? नाही ना.
म्हणून तर तुझ्या इथं बसायची वेळ आली. काय नाही होत बरं का, काय होत नाही. करायचं काम. कामाची काय लाज नसती. जे आवडन ते काम करावं माणसानं. फक्त 2 कामं करू नयेत कधी, चोरी आणि शिंदळकी. बाकी काय बी करा, कुणाच्या बाची भीती नाही. म्हाताऱ्यानं तिच्या हातावर रुपया ठेवला. पायात चप्पल घालत धीम्या गतीनं म्हातारं चालू लागलं. म्हाताऱ्याच्या बोलण्यानं राधाला बरं वाटलं. असे काही चांगले माणसं आहेत म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय, ती मनातल्या मनात पुटपुटत होती. एखाद दुसरं गिऱ्हाईक चालूच होतं. सूर्य मावळतीकडे झुकत होता. राधानं दुकानाची आवराआवर सुरू केली. सगळं सामान पोतडीत व्यवस्थित भरलं. लोखंडी तवलीतलं पाणी बसायच्या जागेवर शिंपडून टाकलं. पोतडी काखेत मारून चालायला लागली. भाजी मंडीजवळ येताच तिचे पाय गंगा मावशीच्या दुकानाकडे वळले. मावशी, आटोपलं का नाही? अगं, हिथून पुढं आमचं गिऱ्हाईक असते. सकाळी संध्याकाळी चांगली इकरी होती. मग माझं जाऊ दे, तुझं कसं चाललंय? कसा गेला तुझा पहिला दिवस? मावशी, चांगला गेला. 14-15 रुपये आले. बघ बरं, उगाच लाजून बसली असतीस तर. 4 दिवस थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. एकदा सवय झाली का झालं. लाज वाटाया, तुझ्या ओळखीचं हिथं कोण आहे? मावशी, ही पोतडी रोज घरी न्यायची, रोज आणायची, हे जरा अवघड वाटायलंय. अगं, मग माझी लाकडी अलमारी आहे ना, माझ्या सामानाबरोबर ठेवत जा हे बी. सकाळी तुझ्या अगोदर मी येते इथं. मावशी, हे लई चांगलं झालं. एवढं जाम काकत अडकून चालताना कसं तरी वाटायचं. गडी माणसाला काही वाटत नाही. बरं ठेव इथं, माझ्या सामानाबरोबर ठेवती मी. गंगा मावशी हसत म्हणाली. रातच्यासाठी काही भाजी घेऊन राधा घराकडे चालायला लागली. घराकडे जाणारा रस्ता स्टेशन समोरून जात होता. स्टेशन समोरच्या मैदानात कसली तरी गर्दी जमली होती. गर्दी कशाची जमली असेल याची तिलाही उत्सुकता लागली. तिचेही पाय गर्दीकडे वळले. कुणीतरी भिकारी बाई मरून पडली होती. तिच्या शेजारी 7-8 वर्षांची मुलगी बसली होती. डोळ्यातले अश्रू गालावर ओघळून तिथेच वाळले होते. तेवढ्यात 2 पोलीस दंडुका जमिनीवर आपटत गर्दीत घुसले. काय गडबड काय रे? चला वा बाजूला वा, चला. पोलिसांना बघताच गर्दी पांगली. आईला एक नेहमीचीच कटकट झाली राव. यांना मारायला स्टेशनच सापडते का नो? तिकडे लांब जाऊन माराय काय होतं यांना? आपसूक साधं पोलीस बघून घेतेत. रेल्वे पोलीस सोबत्याकडे पाहत करवादला. थातूर मातूर लिखापडीचे सोपस्कार करून प्रेत सरकारी दवाखान्यात पाठवून दिलं. प्रेताला घेऊन जाणाऱ्या रिक्षाच्या मागे ती मुलगी धावत होती. गर्दी हळूहळू विरळ व्हायला लागली. राधाला त्या वारलेल्या बाईचं फारसं काही वाटलं नाही, परंतु त्या मुलीभोवती तिचा जीव घुटमळत होता. वेड्यासारखं ती इकडे तिकडे पाहत होती. राधा तिच्या जवळ गेली. ती तुझी आई होती का? मुलीनं मान हलवून होकार दिला. तुझ्यासोबत आणखीन कोण आहे? कोणी नाही. कुठं राहता? असंच कुठं बी. नाव काय तुझं? झिंगी. अगं, तुझी आई तर वारली. इथं कोणी ओळखीचं? झिंगीनं मान हलवून नकार दिला. मग आता ग पुढं काय करणार तू? मला काय कळना झालंय. डोळ्यातले अश्रू मनगटानं गालावर पसरवत ती म्हणाली. हे बघ, आजच्या दिस माझ्या घरी चल. तिने मान हलवून नकार दिला. हे बघ, आधी ते रडणं थांबव. जे व्हायचंय ते होऊन गेलं. कुणी कितीही रडलं भेकलं तरी मेलेलं माणूस परत येत नसतंय. पोलीस तुझ्या आईला घेऊन गेले. 2 दिवस कुणी येतंय का म्हणून वाट बघतीन. कुणी आलं नाही की माती करून टाकतीन. नाहीतरी तुझ्या एकटीनं काय होणार आहे ग? शेवटी कितीही मोठा माणूस मरू दे, त्याला मातीतच जायचंय. अगं, तुझं शाळा शिकायचं खेळायचं वय आहे. पर देवानं तुझ्या नशिबी असलं जीनं दिलंय. मग काय करतीस? येतीस माझ्या बरोबर का थांबतीस इथं? नाही, मी येते तुझ्या बरोबर. आणि राधाच्या मागून झिंगी चालायला लागली.
श्रोते हो, हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.